मी पहिल्यांदा मतदान करणार आहे आता आणि माझं म्हणजे मला असं जेन्युइन वाटते की मी ज्यांना मत देईल ना त्यांनी ऍटलिस्ट कचरा म्हणजे जो कचरा रिसायकल बिन वगैरे आहे ना त्याच्यासाठी त्यांनी खूप म्हणजे चांगलं स्टँड घ्यावं, बस एवढंच. म्हणणं आहे की जे युवा पिढी आहे त्यांनी सगळ्यांनी मतदान करावं आणि ज्यांना कोणाला मतदान करायचंय त्यांनी निवडून आल्यानंतर फक्त कामे करावीत आपापल्या मतदारसंघात असो किंवा कुठे पण, जेणेकरून सगळ्यांचं मत जे आहे त्याचं ते मत सफल होईल. वाहतुकीचा प्रश्न जास्त आहे हडपसर मधल्या वाहतुकीने खरंच जाम केलं सामान्य नागरिकाला त्रासच होतो ना, कामावर जायला यायला भरपूर त्रास होतो. टॅक्स वगैरे आकारणी करतात त्याप्रमाणे ते सोय फॅसिलिटीज मिळत नाहीये. तुम्ही कुठल्या प्रतिनिधीला आतापर्यंत बोललात का? नाही, आमच्या कमिशनर साहेबांमध्ये बोललो पण हा म्हणतात परंतु हे फॉर्म द्या ते फॉर्म भरून द्या, नंतर काही इम्प्लिमेंटेशन होत नाहीये. तिकिटासाठी पक्ष बदलणारे नेते यांची चळवळ जनतेचा विकास साठी नसून त्यांच्या स्वतःच्या घरच्यांचा विकास होण्यासाठी यांची तळमळ आहे. वास्तविक आता एकंदर राजकीय परिस्थिती बघता कोण कुठला उमेदवार कुठल्या पक्षाचा आज इथे होता उद्या तिकडे, त्यामुळे ह्याच्यामध्येच घालमेळ झालेला आहे. बहुतांशी ही हडपसरची जी भूमी आहे ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही पुरोगामी चळवळीचं हे केंद्र आहे. परंतु या ठिकाणी या राजकीय कुरवड्यांमध्ये जे आपले कम्युनिस्ट विचार असतील, समाजवादी विचार असतील, परिवर्तनवादी विचार असतील, विचाराला फाटा देऊन एक विशिष्ट विचाराचं इथे जोरदार पीक येते आणि सत्तेच्या लागून चालण्यासाठी अनेक पक्षातले कार्यकर्ते, अनेक चांगले चांगले मोठे नेते एकाच पक्षाकडे चाललेले आहेत. आणि येताना असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी आपल्याला घटना आहे, संविधानाने दिलेली संसदीय लोकशाही मजबूत होईल असं वाटत होतं. परंतु आता प्रचलित असलेल्या व्यवस्थेमध्ये असं वाटतं की एक पार्टी, एक पक्ष, एक नेता, एक लीडर अशा प्रकारे करून ही लोकशाही संपुष्टात येण्याची चिन्ह या ठिकाणी दिसते आणि सामान्य जनता सगळं बघत शांत बसलेले आणि याच्यामुळे नक्कीच ही धोक्याची मोठी घंटा या ठिकाणी आहे. सामान्य नागरिकांनी आता जागरूक झालं पाहिजे. जर लोकशाही नाही वाचली तर आपल्याला छताळावर पेशवाई नाचायला काही वेळ लागणार नाही.